नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसे येणाऱ्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. वातावरण थोडंसं बदललेलं आहे आणि कर्नाटक भागातून पावसाचा पुरवठा वाढलेला आहे. कमी दाबाचं क्षेत्र संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे. जास्तीत जास्त बेळगाव भागात कमी दाबाचं क्षेत्र जास्त बनलेलं आहे आणि तिथे आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडलेला आहे. हुबळी साईडला कर्नाटकात संपूर्ण भागात हुबळी साईडला पाऊस मुसळधार पडला आहे. आता तापमानाचा विचार करायला गेला तर उत्तर महाराष्ट्रात एवढं तापमान 42 सेंटीग्रेड 40 सेंटीग्रेड तापमान आहे आणि इकडे सांगली जिल्ह्यात थोडासा पाऊस झाल्यामुळे थोडंसं कमी आहे. 27-28 सेंटीग्रेड किंवा 36 सेंटीग्रेड तापमान काही ठिकाणी आहे. इकडे सध्याचा इथून पुढे म्हणजे 5-6च्या दरम्यान सांगलीला विजापूर आणि ह्या ठिकाणी थोडासा पावसाची शक्यता वाटत आहे. इकडे बागलकोट कोप्पल ह्या साईडला बऱ्यापैकी पावसाची शक्यता मुसळधार पावसाची शक्यता वाटत आहे. इतरत्र हलका मध्यम पाऊस संभवतो. पुणे नगर छत्रपती संभाजीनगर बीड अकलूज इथे हलकासा पाऊस स्थानिक वातावरण शक्यता वाढत चाललेली आहे. अकलूज सोलापूर आणि कलबुर्गी लातूर बिदर बीड ह्या साईडला बऱ्यापैकी स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता बनत चाललेला आहे. आणि इकडे अंदाज पावसाचा घ्यायला गेला पूर्ण तर शिमोगा कर्नाटकमध्ये चिಕ್ಕमಗಳೂರು या भागात मुसळधार पाऊस पडेल आणि इकडे परत दावणगिरी या साईडला बऱ्यापैकी चांगला हायवेरी या परिसरामध्ये सुद्धा चांगला पाऊस आहे. आणि हुबळी गदग हुबळीला थोडासा पाऊस पडून उघडल्यामुळे थोडा हलका पाऊस आहे. गदग आणि या साईडला 1-2 ठिकाणी चांगला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे. इकडे वडूज ह्या भागात कराड आणि सातारा या भागात हलका गर्जना किंवा स्थानिक वातावरण चांगला पाऊस पडण्याची शक्यता राजापूर कोल्हापूर या परिसरातसुद्धा दाखवत आहे सांगलीच्या पश्चिम दिशेने. आणि बीड जामखेड परिसरातसुद्धा चांगला पाऊस आहे. डहाणू जेजुरी परिसर हलका मध्यम पाऊस वाटत आहे. सातारा परिसरातसुद्धा चांगला पाऊस सातारा कराड परिसरातसुद्धा चांगला पाऊस आहे. विटायला पण चांगला पाऊस आहे. वडूजला इंदापूर बारामतीला पण आहे बऱ्यापैकी पाऊस. चंद्रपूरला हलका पाऊस आहे आणि इकडे खाली गडचिरोली परिसरात किंवा लातूरच्या पूर्वेस बऱ्यापैकी चांगला पाऊस अपेक्षित आहे असं हे मॉडेल दाखवत आहे. छत्रपती संभाजीनगर बीड लोणार ह्या परिसरात हलकी गर्जना चांगला 1-2 ठिकाणी मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे. आणि इकडे सोलापूरला सुद्धा अकलूजला आणि सांगली परिसरातसुद्धा हलक्याचा पावसाची शक्यता रात्रभर आहे. तापमानाचा रात्रीतला विचार करायला गेला तर जळगाव या परिसरात थोडंसं तापमान जास्त आहे. इकडे सांगलीला कमी आहे. 25 सेंटीग्रेड पाऊस पडल्यामुळे कमी झालेला आहे. सोलापूरला सुद्धा कमी झालेला आहे. तरी पण 28 सेंटीग्रेड तापमान आहे. म्हणजे 27-28 सेंटीग्रेड तापमान कायम आहे. कर्नाटकामध्ये सुद्धा कर्नाटक जिथं पाऊस पडले सध्या तिथं 24 सेंटीग्रेड तापमान. बಳ್ಳारी नंद्याल या भागात चांगल्यापैकी तापमान रात्रीतून आहे. इकडे बीड उद्याच्या भागात बघायला तर बीड लातूर सोलापूर ह्या पट्ट्यात चांगला पाऊस पडेल असं दाखवत आहे. सांगली गोकाक हुबळी ह्याही पट्ट्यात चांगला पाऊस आहे असंही दाखवत आहे. इतरत्र बागलकोट विजापूरच्या पूर्वेस या परिसरात स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय जोरदार वळी पावसाचा जो तडाखा आता बसायला लागला आहे वादळी पावसाचा तो थोडे दिवस कायम राहणार आहे. उद्याच्या भागात बघायला तर बेळगाव जालना हैदराबाद नागपूर विशाखापट्टणम भुवनेश्वर ह्या पट्ट्यात पाऊस चांगला पडणार आहे. त्याचा भाग म्हणजे नगर बीड लातूर नांदेड पुसद लोणार ह्याही परिसरात स्थानिक वातावरण गर्जना चांगली आणि पाऊस पण चांगला होणार आहे. इकडे सातारा सांगली गोकाक बागलकोट विजयपूर सोलापूर कलबुर्गी अकलूज बिदर ह्या भागातसुद्धा पावसाची शक्यता चांगली बनत चाललेली आहे. हेच नव्हे तर पुढे जाऊन सुद्धा पावसाचा जोर असं कायम टिकून राहील असंही सांगत आहे. चंद्रपूर कापसी याही भागात पाऊस उद्या पडेल असंही दाखवत आहे. पुसद परिसरातसुद्धा हलकी गर्जना नांदेडला
चांगली गर्जना आहे असं दाखवत आहे. आणि इकडं रामकुंडम, सिद्धपेठ, तेलंगणा भागातसुद्धा, हैदराबाद साईडलासुद्धा पावसाचा जोर तिथं आहे असंही दाखवत आहे. जास्तीत जास्त कापशी, कंकर तेलंगणा साईडला ते जगदलपूर हे जे आहे परिसर, तिथंही गर्जना चांगली वादळी पावसाची शक्यता बनत चाललेली आहे. एकंदरीत सर्वच मध्य महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये पावसाचा जोर कायम टिकून आहे. जास्तीत जास्त सांगली, विजापूर, कलबुर्गी, सोलापूर, बिदर, लातूर, अकलूज ह्याही भागात पाऊस टिकून राहणार आहे. गोकाक, बागलकोट, हुबळी, शिरसी, कोप्पल, बळ्ळारी, रायपूर, अनंतपूर, दावणगिरी ह्याही साईडला पाऊस टिकून राहणार आहे. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तसेच कुंदापूर, दावणगिरी, बळ्ळारी अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दक्षिण भारतामध्ये सुद्धा पाऊस चांगला दाखवत आहे. सोलापूर, कलबुर्गी, बिदर, लातूर, नांदेड, बीड याही परिसरात चांगला पाऊस आहे असं दाखवत आहे. हे पाऊस टिकून राहणार आहे थोडे दिवस. विजयपूर, बागलकोट, कोप्पल, बळ्ळारीसुद्धा पाऊस टिकून राहणार आहे 1-4 दिवस. सर्वच आता सांगायला ह्या निळ्या पट्ट्यातला पाऊस पुढे टिकून राहणारा तो भाग सांगत आहे. लातूर, परळी ह्या भागात सुद्धा पाऊस टिकून राहील. आणि कलबुर्गी याही भागात, बिदर, कर्नाटक भागातून सुद्धा पाऊस टिकून आहे. 4 दिवस पाऊस टिकून राहील. धन्यवाद.